आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत. आज शनिवारचा दिवस आहे आणि अनेक जण आपल्यापैकी रविवारच्या आराधनेची, प्रभूला भेटण्याची, भाकर मोडण्याची तयारी करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून हा एक महत्वाचा विषय जो आम्हाला खूप परिचयाचा आहे, त्या विषयाकडे आज आपण आपलं लक्ष लावणार आहोत. चला तर माझ्यासोबत लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्यामधून काही वचने आपण वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय आणि त्यामधून काही वचने आपण वाचणार आहोत. या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि या पुनरुत्थानाच्या दिवशी अनेक जवळजवळ 4 प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली दर्शने आपल्याला पाहायला मिळतात. आणि या दर्शनांमध्ये अनेक गोष्टी उघड केलेल्या आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. आणि आपण त्या सर्व गोष्टी आज पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून जर पाहायला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल 4ही शुभवर्तमानामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. परंतु लूक शुभवर्तमान यामध्ये फार स्पष्टरित्या, अगदी फार क्लिअरली काही गोष्टी नमूद केलेल्या, शिष्यांना कशा प्रकारे दर्शन दिलेले आहेत, कोणाकोणाला दर्शन दिलेले आहेत, काय त्या दिवशी घडलेलं आहे, हे आपल्याला लूक शुभवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये पाहायला मिळत आहे. सर्वात पहिलं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे की मरिया मग्दलिया आहे आणि तिच्यासोबत ज्या स्त्रिया आहेत त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं दर्शन आहे. दुसरं जे दर्शन आहे ते आम्हाला पाहायला मिळतं अमाऊस गावाच्या वाटेवर जाणारे जे 2 शिष्य आहेत त्यांना प्रभू येशू ख्रिस्त येऊन भेटलेलं आहे. तिसरं दर्शन आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त जाऊन शिमोनाला भेटलेला आहे, शिमोन पेत्राला जाऊन भेटलेला आहे. आणि चौथं दर्शन आम्हाला पाहायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या 11 प्रेषितांना भेटलेला आहे. आणि या सर्व दर्शनांमधून आम्हाला पाहायला मिळतं की त्यामधून अनेक गोष्टी उघडलेल्या या आम्हाला या शास्त्र भागामध्ये पाहायला आणि वाचायला मिळत आहेत. आणि या फार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या उघड केलेल्या आहेत. चला तर आपण त्या उघड केलेल्या ज्या गोष्टी आहेत, पुनरुत्थानाच्या दिवशी ज्या गोष्टींचा उघड झालेला आहे, त्या गोष्टी आपण आज पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिलं आणि दुसरं वचन मी वाचत आहे. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या दिवशी पहाटेस सर्वात महत्वाची गोष्ट जी उघडलेली आहे त्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी सर्वात पहिली गोष्ट जी उघडलेली आहे त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. सर्वात जी पहिली गोष्ट या ठिकाणी उघडलेली आहे ती म्हणजे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी कबर आहे ती उघडण्यात आलेली आहे. आणि त्या उघडलेल्या कबरेतून या गोष्टीची आम्हाला जाणीव होत आहे, या गोष्टीची आम्हाला खात्री होत आहे की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर पुनरुत्थित झालेला आहे. कारण पुढे त्या तिथे असं म्हटलेलं आहे, कारण त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये, आमच्या विश्वासी जीवनामध्ये हा असलेला सर्वात मोठा पुरावा आहे प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताची रिकामी कबर आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाची खात्री देत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कबर उघडण्यात आली. पहाटेस स्त्रिया गेलेल्या आहेत, सुगंधी द्रव्य घेऊन गेलेल्या आहेत. काय मनामध्ये आशा घेऊन गेलेले आहेत की आम्ही आता त्याच्या शरीराला हे सुगंधी द्रव्य लावणार आहोत. ही त्या काळाची यहुदी लोकांची पद्धत होती. परंतु दुःखदरित्या आम्हाला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं. परंतु आम्हाला पाहायला मिळत आहे, आनंदाची बाब ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कबर त्या ठिकाणी उघडली गेलेली आहे आणि त्यामधून प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाच्या दिवशी सर्वात प्रथम गोष्ट जी उघडण्यात आली ती आम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये पाहायला मिळत आहे की त्याची कबर उघडण्यात आलेली आहे.
आणि आता कबर उघडण्यात आलेली आहे. हे ज्या स्त्रिया आहेत या भ्रांत पडलेल्या आहेत, घाबरलेल्या आहेत. काय झालं आहे, कबर कस काय उघडलेली आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा ज्यावेळेस त्या विचार करत आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी देवदूत येऊन त्यांना या गोष्टीचा उलगडा करून सांगत आहेत की काय नेमकं झालेलं आहे. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळतं दुसरी जी गोष्ट जी उघडण्यात आली, वचन 9 मध्ये आम्ही वाचतो, आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. दुसरी गोष्ट जी उघडण्यात आली आहे प्रियांनो, पुनरुत्थानाची बातमी, पुनरुत्थानाचं वर्तमान त्या स्त्रियांनी शिष्यांसमोर उघडलेलं आहे. या शिष्यांना अजूनपर्यंत ठाऊक नाही. या शिष्यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे. त्यांना त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठणार आहे. आणि म्हणून या स्त्रिया त्यांना जाऊन सांगत आहेत, हे वर्तमान त्यांना जाऊन सांगत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं वर्तमान या ठिकाणी उघड करण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची बातमी या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर पुढे ज्यावेळेस आम्ही जातो तर आम्हाला एक फार महत्वाची वाट त्या ठिकाणी दिसत आहे. एक फार महत्वाचा रस्ता त्या ठिकाणी दिसत आहे. 13 ते 35व्या वचनामध्ये आम्हाला अमाउस गावाकडे जाणारा रस्ता दिसत आहे. ही वाट आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आधी प्रभू येशू ख्रिस्ताने या स्त्रियांना त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला पुढे पाहायला मिळतं की 13व्या वचनापासून 2 शिष्य वाटेवर चाललेले आहेत. या सर्व गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत आणि आता ते आपल्या गावी, अमाउस गावी या वाटेवर चाललेले आहेत. ही वाट फार महत्वाची आहे. हा जो रस्ता आहे, हा अमाउस कडे जाणारा हा जो रस्ता आहे, तो आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्वाचा धडा आम्हाला शिकवतो. अमाउस कडे जाणारे शिष्य काय दाखवत आहे? अमाउस या रस्त्यावरती प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आणि दिसलेला किंवा प्रगट त्यांना झालेला आम्हाला पाहायला मिळत आहे. अमाउसकडे नेणारी वाट आम्हाला आमचा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेवर पाहायला मिळत आहे. किती सुंदर ही बाब आहे प्रियांनो. शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित झालेला पाहिलेला आहे. फक्त ह्याच दिवशी या वाटेचा, या रस्त्याचा उल्लेख केलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून ही पुनरुत्थित जी वाट आहे, पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्त जी दिसण्याची जी वाट आहे, ही आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आणि या वाटेवर देखील अनेक गोष्टी उघड केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहूया वचन 27 आपण वाचूया. लुकऋष वर्तमान त्याचा 24वा अध्याय आणि त्याचं 27वं वचन. आम्हाला पाहायला मिळत आहे की हे 2 शिष्य वाटेने चाललेले आहेत आणि ते एकमेकांमध्ये चर्चा करत आहेत, संभाषण करत आहेत. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत पुनरुत्थानाच्या दिवशी त्या गोष्टींबद्दल ते एकमेकांबरोबर चर्चा करत आहेत, संभाषण करत आहेत. आणि अचानक आता प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत जवळ येऊन त्यांच्यासोबत चालत आहे. परंतु अजूनही या शिष्यांना ठाऊक नाही की आमच्यासोबत जो व्यक्ती चालत आहे तो नेमका कोण आहे. कारण आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतं 16व्या वचनामध्ये की जणू काय त्यांचं डोळे बंद करण्यात आले होते. आणि वचन 27 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे 2 शिष्य आहेत, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत आहे. 27व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एक गोष्टीची उघडणा करत आहे. काय आहे? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. तिसरी आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी उघडलेली आहे आणि ती आहे शास्त्र उघडण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला प्रगट करण्याच्या अगोदर आम्हाला पाहायला मिळत आहे या गोष्टींचा, ज्या त्या गोष्टींच्या चर्चा करत आहेत, त्यांची धांदल उडालेली आहे की नेमकं काय घडलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रगट करण्याच्या अगोदर तोच त्यांना सर्वात प्रथम शास्त्र उघडून दाखवत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. किती सुंदर गोष्ट आहे प्रियान.
शास्त्र उघडण्यात आलं. मोशेपासूनच्या संदेष्टांच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उघड्या करून सांगत आहे. पुनरुत्थानाच्या दिवशी घडलेली गोष्ट आहे प्रियांनो. शास्त्र उघडण्यात आले. पहिलं आम्ही पाहिलं कबर उघडण्यात आली. दुसरं आम्ही पाहिलं पुनरुत्थानाची बातमी उघडण्यात आली. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली शास्त्र उघडण्यात आलं. वचन 29 आपण वाचणार आहोत. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. चौथी आणि फार महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी उघडलेली पाहायला मिळत आहे प्रियांनो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो त्यांच्या राहावयास आत गेला. पाहायला मिळत आहे की शिष्यांनी आपलं घर उघडलेलं आहे. ज्यावेळेस शास्त्र उघडण्यात आलं, आम्हाला पाहायला मिळतं चांगला गुण आम्हाला या शिष्यांबद्दल पाहायला मिळत आहे. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपलं घर उघडलेलं. आणि फार महत्वाचा शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तो म्हणत आहे की त्यांच्या बरोबर तो राहावयास गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आमच्या घरामध्ये राहणं किती महत्वाचं आहे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. त्यांनी आपलं घर उघडलेलं आहे. कबर उघडण्यात आलेली आहे. पुनरुत्थानाची बातमी उघड करण्यात आलेली आहे. शास्त्र उघडण्यात आलेलं आहे. नंतर आम्ही पाहिलं कशा प्रकारे घर उघडण्यात आलेलं. वचन 30 आणि 31 आपण वाचूया. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. पाचवी गोष्ट उघडलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. शिष्यांचे आता डोळे उघडलेले आहे. त्याच्या अगोदर काय लिहिलेलं आहे की तो त्यांच्या बरोबर जेवावयास बसलेला आहे. तो फक्त त्यांच्या घरात गेलेला, राहावयास गेलेला एवढंच आम्हाला पाहायला मिळत नाही प्रियांनो, परंतु तो त्यांच्यासोबत जेवण देखील करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याच्यावरती आम्हाला एक गोष्ट फार प्रामुख्याने पाहायला मिळत आहे की शिष्य त्याला आग्रह करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जबरदस्ती कोणाच्या घरात जात नाही प्रियांनो. आणि म्हणून प्रकटीकरणामध्ये म्हटलेलं आहे की मी अंतकरणाच्या द्वाराच्या बाहेर उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो हे दार उघडेल, मी त्याच्या आत जाईल आणि त्याच्या बरोबर जेवेल. शिष्यांनी आग्रह केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आग्रहाचा स्वीकार केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरात गेलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत आता जेवण करत आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळत आहे की त्यांनी त्यांच्या जो अधिकार आहे, घराचा किंवा मेजाचा जो अधिकार आहे, तो देखील प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. तिथं असं म्हटलेलं आहे की त्याने भाकर घेतली आणि त्याने आशीर्वाद दिला. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार त्या शिष्यांनी त्याला दिलेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महत्वाची गोष्ट आम्ही पाहिली प्रियांनो, त्यांनी त्यांचं घर उघडलेलं आहे. त्यांनी त्यांचे आणि मग या सर्व गोष्टी झाल्यानंतर आम्हाला वाचायला मिळत आहे की तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. इतक्या वेळ ते त्याला ओळखू शकले नाही प्रियांनो, परंतु जे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या समोर केलेलं आहे, भाकर मोडण्याचं, हे फार महत्वाचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हे पाहून त्यांचे डोळे उघडलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदर त्यांना शास्त्र उघडून दाखवलेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त आपले हात उघडून दाखवत आहे, भाकर मोडून दाखवत आहे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त त्यांना पाहावयास मिळालेला आहे आणि म्हणून ते पाहण्यासाठी त्यांचे डोळे उघडलेले आम्हाला पाहायला मिळत आहे. 6वं वचन आपण वाचूया. 32वं वचन आपण वाचूया, क्षमा करा. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?
आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? पवित्र आत्म्याचं महान कार्य या ठिकाणी होत असलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. शिष्य आहेत, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत आहे. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्राचा उलगडा करून सांगत आहे, परंतु यांची दृष्टी मंदावलेली आहे, डोळे बंद आहेत, अंतःकरण बंद आहे. आणि म्हणून या ज्या गोष्टी तो सांगत आहे त्या गोष्टी त्यांना कदाचित समजत नसतील, परंतु या ठिकाणी पवित्र आत्म्याने फार सुंदररित्या या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती. उकळी येणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे प्रिया. ज्या ज्या वेळेस शास्त्र उघडण्यात येतं, आमच्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी उकळतात, हे सर्व पवित्र आत्म्याचं कार्य या ठिकाणी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 6वी गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे, त्यांनी आपली अंतःकरणे उघडली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांनी फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्यांचे डोळे उघडले एवढंच नाही प्रियानो, परंतु त्यांनी आपली अंतःकरणे उघडलेली आहेत. कबर उघडण्यात आलेली आहे, पुनरुत्थानाची बातमी उघडण्यात आलेली आहे, शास्त्र उघडण्यात आलेलं आहे, घर उघडलेलं आहे, डोळे उघडलेले आहेत. शिष्यांनी आपले अंतःकरणे देखील उघडलेली आहेत. 7वी बाब आपण पाहूया, 39 आणि 40 वचन. 38 पण वाचूया. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्क वितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा, जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यांना आपले हात पाय दाखवले. 7वी गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पुनरुत्थित झालेलं शरीर त्यांच्या समोर उघडलेलं आम्हाला पाहायला मिळतं. या शिष्यांचा अविश्वास बघा प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समोर आहे, परंतु तरी देखील पाहू शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आपले हात पाय उघडून दाखवत आहे. तो म्हणत आहे की मला चाचपून पहा, मला अनुभव करून पहा. पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला तुम्ही अनुभव करून पहा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपले हात आणि पाय, आपलं पुनरुत्थित शरीर त्याला उघडून दाखवत आहे. 45 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्यांचे मन उघडले. 8वी गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे की त्यांना शास्त्र समजावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं मन उघडलेलं आहे. शास्त्र समजण्यासाठी आम्हाला आमचं मन उघडणं फार गरजेचं आहे. 9वी गोष्ट आम्ही पाहूया, 46 ते 48 वचनामध्ये पाहायला मिळत आहे. आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्यांच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. 9वी आणि महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, सुवार्तेच्या प्रसाराचा किंवा सुवार्ता किंवा तारणाचा मार्ग उघडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिलेली आहे की संपूर्ण जगात जाऊन तुम्ही सुवार्ता सांगा, कारण सर्व पृथ्वीवर अधिकार माझा आहे. सुवार्ता प्रचाराचा मार्ग उघडलेला प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पाहायला मिळत आहे. किती मोठा हा मार्ग आहे प्रियांनो, किती मोठा हा तारणाचा मार्ग आहे. सुंदररित्या एक सुवार्ता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी प्रभूने आज्ञा दिली आहे की तुम्ही घोषित करा. सुवार्ता प्रचाराचा मार्ग देखील या ठिकाणी पुनरुत्थानाच्या दिवशी उघडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 10वा मुद्दा आपण पाहूया, वचन 51. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. प्रियांनो, आम्ही पाहिलं कबर उघडण्यात आलेली आहे, पुनरुत्थानाची बातमी उघडण्यात आलेली आहे, शास्त्र उघडण्यात आलेलं आहे, घर उघडण्यात आलेलं, डोळे उघडले आहेत, अंतःकरणे उघडलेली आहेत, प्रभूचं पुनरुत्थित शरीर उघड त्याने करून दाखवलेलं आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं मन उघडलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता प्रचाराचा जो मार्ग आहे तो देखील उघडा केलेला आहे. परंतु आता पहा काय उघड झालेलं आहे. 51व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे, आणि वर स्वर्गात गेलेला आहे. त्याच दिवशी स्वर्ग देखील प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी उघडलेला आहे. किती सुंदर या गोष्टी उघडलेल्या पुनरुत्थानाच्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतात. पुनरुत्थानाचा दिवस फार महत्वाचा दिवस आहे प्रियांनो. ही एक आम्हाला खात्री आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त मेलेला नाही, तो जिवंत आहे. ही एक आम्हाला आशा आहे की पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, एक दिवस अशाच प्रकारचं पुनरुत्थान आमचं देखील होणार आहे, ज्यावेळेस आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार. ही एक आम्हाला आशा आहे. पुनरुत्थान आम्हाला काय दर्शवितं प्रियांनो? पुनरुत्थान आम्हाला एक जीवनाची आशा देखील दर्शवितं प्रियांनो. अनंत काळचं जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. या पुनरुत्थानाच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामधून आम्हाला पाहायला मिळत आहे. चौथा आणि महत्वाचा मुद्दा, प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवरील केलेलं महत्वाचं कार्य कशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे ते आम्हाला पुनरुत्थानाच्या दिवसाबद्दल पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या द्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला गौरव देऊया, कारण तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो जिवंत आहे, तो स्वर्गात घेतलेला आहे, आणि तो प्रित्याच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, आणि तो लवकर आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि त्याची वाट बघत आपण आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे जाऊया.